आज आपण व्हेक्टर कॅल्क्युलस हा युनिट पाहणार आहोत. त्यातला आपण पहिला टाईप पाहूया डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. आता डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह म्हणजे त्याला आपण डी पण म्हणतो. आता ह्या डी आपल्याला 5 प्रकार पडतात. पहिला असतो अलॉंग द व्हेक्टर, टुवर्ड्स द पॉईंट, नॉर्मल टू द सरफेस, लाईन अँड टँजंट टू द कर्व. अशा आपल्याला 5 केसेस असतात. तर त्यातली आपण पहिली केस पाहणार आहोत अलॉंग द व्हेक्टर. आता अलॉंग द व्हेक्टरमध्ये असलं होतं. आता ही केस ओळखायची कशी, तर आपल्या त्या क्वेश्चनमध्येच अलॉंग द व्हेक्टर असा शब्द दिलेला असतो. त्यावरतून आपण ओळखायचे ह्या डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह जो आहे तो आपल्याला अलॉंग द व्हेक्टर ह्या केसने सॉल्व करायचा आहे. तर आपण सुरुवात करूया. आता स्टेप 1 काय करणार, डेल्टा फाय इक्वल्स टू आय बार डॅबा एक्स ऑफ हे फायचं इक्वेशन घ्यायचं, एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड क्यूब. आय बार झाला नंतर काय घ्यायचं प्लस जे बार डॅबा वाय एक्स वाय झेड, डॅबा वाय परत इक्वेशन एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड क्यूब प्लस के बार डॅबा झेड ऑफ एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड क्यूब. आता काय करायचे, खाली आय बार डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायचं. इथे काय विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. मग आता ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला एक्स कुठे कुठे दिसतो ते आपण पाहूया. इथे एक्स दिसतो, इथे नाही आहे. मग ही जी टर्म आहे ही काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. आता विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचा आहे. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1, वाय आहे असाच. ओके, म्हणजे काय येईल, इथं काय येईल एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि वाय स्क्वेअर आहे असंच घेतलं. ठीक आहे, प्लस जे बार. आता जे बारमध्ये काय डॅबा वाय विथ रिस्पेक्ट टू वाय. मग आता ह्या टर्ममध्ये बघायचं आपल्याला वाय कुठे कुठे दिसतं, इथे एक वाय आहे, इथे एक वाय आहे, बरोबर. म्हणजे हा जो एक्स आहे हा आय असं राहील, कॉन्स्टंट आहे असंच राहील. विथ रिस्पेक्ट टू काय काढायचं आहे वाय, म्हणजे आपल्याला वायचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, बरोबर. मग काय करणार, आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो एक्स रेस टू एनच्या वेळेस काय होतं, एन पुढे येतो, एक्स मल्टिप्लाय एन मायनस 1 असतो आपल्याकडे फॉर्म्युला. या फॉर्म्युलेने आपल्याला हे डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. मग काय येईल, एन म्हणजे काय आपली पॉवर 2a जी पुढे येईल. एक्स म्हणजे आपला वाय आहे असा 2 मायनस 1, एन मायनस 1 म्हणजे काय ना 2 मायनस 1, पॉवरमधून एक वजा करायची. म्हणजे काय येईल, आपला हा एक्स आहे असं राहील. 2 अगोदर आपण एक्स लिहूया, तो आपण कॉन्स्टंट घेतला आहे तो वाय 2 मायनस 1 इज 1 आला. प्लस आता इथे काय येईल, वायचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 आणि झेड क्यूब आहे असं, जे 1 झेड क्यूब प्लस के बार. आता काय विथ रिस्पेक्टिव्ह झेड आहे. मग आता ह्या टर्ममध्ये बघायचं झेड कुठे कुठे दिसतं, इथे नाही आहे, म्हणल्यावर काय येईल पहिली टर्म 0 होऊन जाईल. इकडे काय येईल वाय कॉन्स्टंट आहे असा 3 पुढे येईल, झेड 3 मायनस 1 2, म्हणजे ही 0 आहे, ती नाही लिहिली तरी चालेल. मग पुढची टर्म घेऊया 3 वाय झेड स्क्वेअर. मग पुढे काय करायचं, आपल्याला ह्यासोबत जे पॉईंट्स दिलेले आहेत 1 मायनस 1 आणि 1 ते ह्या इक्वेशनमध्ये पुट करायचे. पुट 1 मायनस 1 1, म्हणजे हे काय आपला हा एक्स असतो, हा वाय आणि हे झेड, म्हणजे एक्स वाय झेड आहे. इथे एक्स वाय झेड जिथे दिसत आहे त्यामध्ये आपण ते पुट करूया. म्हणजे इथे काय होईल, 1 आहे असंच होईल, वाय स्क्वेअर म्हणजे मायनस 1 होल स्क्वेअर प्लस जे बार 2 एक्सला 1 वाय स्क्वेअर मायनस 1 प्लस 1 ऑफ झेड क्यूब म्हणजे 1 क्यूब प्लस के बार ऑफ 3 वाय मायनस 1 झेड 1 स्क्वेअर, म्हणजे काय येईल मायनस 1चं स्क्वेअर 1 इंटू 1 म्हणजे 1 आय बार प्लस इकडे काय होईल -2 + 1 -2 + 1
-1 जे बार प्लस के बार, इथे काय येईल -3 म्हणजे -3 के बार इक्वल्स टू 1 आय बार मायनस जे -3 के बार. हा काय आला आपला डेल्टा फाय. आता डेल्टा फाय आल्यानंतर सेकंड स्टेपला काय घ्यायचं, ए कॅप कोणती असते, आपल्याला अलॉंग द व्हेक्टरच्या पुढे दिलेलं जे इक्वेशन असतं तो काय असतो आपला ए कॅप म्हणजे काय घ्यायचा, आय बार प्लस 2 जे बार प्लस 2 के बार इक्वल्स टू, आता हे जे आहे ना हे आय असले इक्वेशन, आय बार प्लस 2 जे प्लस 2 के डिवाइड अंडर रूट ऑफ आय जे केच्या जे व्हॅल्यू आहे त्याचं काय करायचं, प्रत्येकाचं स्क्वेअर करायचं. इथे काय येईल 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर, आय बार प्लस 2 जे प्लस 2 के. देअरफोर आधी इथे काय येईल 1 4 4 9 म्हणजे 9चा क्यूब काय येईल आपला 3. हा आला आपला ए कॅप. आणि स्टेप थर्डला काय करायचं, डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला डी डी इक्वल्स टू डेल फाय इंटू ए कॅप. आता डेल फाय काय आला आपला, 1 आय बार मायनस जे बार मायनस 3 के बार मल्टीप्लाय विथ ए कॅप आय बार प्लस 2 जे बार प्लस 2 के बार देअरफोर 3 इक्वल्स टू, इकडे काय येईल डिवाइड 3 येईल, आयने आयला मल्टिप्लाय करायचा म्हणजे काय येईल इथे 1 मायनस 1 -2 आणि 3 2 जा 6 आणि मायनस, हे काय येईल आपलं 5/3. आपलं डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह काय आलं 5/3.